पहिला प्रश्न पाहता, मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्षे सुकवण्यासाठी टिंब या संयंत्राचा वापर केला जातो. याच्यावरती आपल्या टेलिग्रामवरती चांगलं गाजलं होता हा प्रश्न एवढा गाजला होता की प्रत्येकाला सांगायचं होतं की उत्तर हे ते. ठीक आहे, याचं महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. मनुके, ठीक आहे, मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत, ठीक आहे, का म्हटले ते मनुके, इथं ठळक उद्दिष्टात सांगितलं त्यांना मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्ष सुकवण्यासाठी, तर 100% त्याच्यात येणार डिहायड्रेटर. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न पहा, फैजाबाद उत्तर प्रदेश येथे टिंब या कोरडवाहू फळा झाडाचे संशोधन केंद्र आहे. कुठं आहे? प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 3 ते 5 सेकंद भेटतील, त्याच्यामध्ये स्वतः चेक करा काय येतं काय येत नाही. पर्याय क्रमांक बी आवळा. चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी टिंब या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. ठीक आहे, प्राणी पक्षी हे महत्वाचे प्रश्न. ठीक आहे, प्राणी म्हटलं तर महत्वाचा प्रश्न आणि पक्षी म्हटलं तरी महत्वाचा प्रश्न. याच्या दोन्हीवरती प्रश्न याची शक्यता असते. ठीक आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये. पर्याय क्रमांक सी शेकरू. पुढचा प्रश्न पहा, शेतजमिनीतील एकूण सूक्ष्मजीवांपैकी 9% प्रमाण टिंब या सूक्ष्मजीवांचे असते. चला सांगा. पर्याय क्रमांक डी ॲक्टिनोमायसिट्स. पुढचा प्रश्न पहा, लसूण घासावर आढळून येणारी टिंब ही परजीवी वनस्पती आहे. चला सांगा. कसकुटा. चला पुढचा प्रश्न पहा, बियाण्यात का म्हटले, बियाण्यात माती किंवा वाळू मिसळून पेरणी करणे. ठीक आहे, पेरणी करणे कोणत्या पिकात शिफारस करतात? पर्याय क्रमांक बी तीळ. चला पुढचा प्रश्न पहा, चित्रे हे कृषी विस्ताराची टिंब साधने होत. पर्याय क्रमांक सी सामुदायिक. चला पुढचा प्रश्न पहा, ज्वारीची टिंब का म्हटले, ज्वारीची टिंब ही रब्बी हंगामातील जात अवर्षणास प्रतिकारक आहे. पर्याय क्रमांक ए मालदांडी. पुढचा प्रश्न पहा, स्टायलो द्विदल गवताच्या हॅमाटा, ह्युमिलिस व स्क्रॅबा या जाती आहेत. क्लिअर, सोपं. त्यापैकी टिंब ही जात महाराष्ट्राची प्रचलित आहे. अशी कोणती जाती ती महाराष्ट्राची प्रचलित ती सांगायची याच्यापैकी. चला सांगा कोणती ती. पर्याय क्रमांक, चला सांगा कोणती. पर्याय क्रमांक ए हॅमाटा. चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कुठल्या प्रत्यक्ष कर नाही. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे विचारलेला. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का. याच्यावरती भाषांतर चेंज करून प्रश्न येऊ शकतो. महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक डी विक्री कर. चला पुढचा प्रश्न पहा, घाटे आळीस प्राणघातक ठरणाऱ्या हेलिकोवर्पा न्यूक्लियर पॉलीहायड्रोसिस या विषाणूपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने टिंब ही जैविक कीटकनाशक तयार केले आहे. हे जैविक कीटकनाशक तयार केले आहे. सांगायचं त्यांना छोटंसं होतं पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे प्रश्न येतात. क्लिअर, चला सांगा. पर्याय क्रमांक बी हेलिओकिल. जवसाच्या तेलाचा वापर का म्हटले, जवसाच्या तेलाचा वापर उद्योगात होतो. कोणत्या उद्योगात होतो ते सांगायचं, म्हणजे रिकामी जागा भरायची. टिंब सांगायचं त्यांना. चला सांगा. पर्याय क्रमांक डी वरील सर्व. चला, माधुरी ही टिंब मक्याची जात आहे. चला भाऊ, नाव आलं तर म्हणजे कन्फ्यूज नका हो. चला पर्याय क्रमांक सी मधुमक्का. चला पुढचा प्रश्न पहा, खाली काही फळे व त्याची शास्त्रीय नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत. म्हणजे फळे आणि त्याची शास्त्रीय नावे ह्याची जोडी दिली आहे. त्यातील चुकीची जोडी विचारली भाऊ ना तुम्ही बरोबर पकडणारा पहिल्याला स्टिक करून देणार. प्रत्येक परीक्षांमध्ये असंच होतं. हे तुम्हाला गोंधळ करण्यासाठी, कन्फ्यूज करण्यासाठी असं प्रश्न दिलेले असतात. सोपं. चला सांगा मग. पर्याय क्रमांक डी द्राक्षे आर्का कॅटेची.
आता मला सांगा ही चुकीची जोडी आहे, ठीक आहे. मग द्राक्षाची कोणती बरोबर जोडी राहणार ते आपल्या कमेंट्समध्ये सांगायची, ठीक आहे. कमेंट्समध्ये सांगायचं, तुमचं नॉलेज वाढणार. मी करण भाऊ तुम्हाला लाईक, ठीक आहे. तुमच्या भविष्यासाठी तुमचं आयुष्यभर लक्षात राहील ती तुमची कमेंट्स. चला पुढचा प्रश्न पहा. निराधार महिलांसाठी मुंबई व पुणे येथे सेवा सदन या संस्था कोणी स्थापन केल्या? पर्याय क्रमांक डी रमाबाई रानडे. चला पुढचा प्रश्न पहा. विषाणूमुक्त रोपे निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल? पर्याय क्रमांक सी टिश्यू कल्चर. चला पुढचा प्रश्न पहा. भारतातील एकूण कोरडवाहू क्षेत्र टिंबटिंब आहे. आता या सध्याला 2024 चालू आहे जानेवारी, ठीक आहे. 2024 याच्यामध्ये काय अपडेट असेल तर कमेंट्स मध्ये सांगा, काही चेंजेस असतील तर, ठीक आहे. पर्याय क्रमांक बी 65. चला पुढचा प्रश्न पहा. मऊ फळांचे रस काढण्यासाठी, आता मऊ फळांचे रस काढण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात? एकदम बेसिक प्रश्न आहे, पण मग एक्झाम मध्ये ना एवढं गोंधळ करतो हा प्रश्न. असं वाटतं आपल्याला एवढा सोपा प्रश्न येऊ शकतच नाही, पण टाकता. कशासाठी टाकतात? जे घाबरतात त्यांच्यासाठीच. जो डर गया वो घर गया डायरेक्ट. चला कोणता? पर्याय क्रमांक सी ट्यूब प्रेस. सिंपल आहे ना, लॉजिक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरुवात केलेली अमूल या सहकारी चळवळीवर काढलेला चित्रपट कोणता? पर्याय क्रमांक ए मंथन. चलो पुढचा प्रश्न पहा. पानिपतच्या लढाईमध्ये कितवा पेशवा होता? पानिपत. चला पर्याय क्रमांक सी 3. चला पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर सलीम अली हे कुठल्या विषयाचे शास्त्रज्ञ होते? पर्याय क्रमांक बी पक्षी. चला पुढचा प्रश्न. फ्लावर या पिकात काढणी उशिरा केल्यास टिंबटिंब ही विकृती दिसते. पर्याय क्रमांक डी ब्लॅक हार्ट. चला पुढचा प्रश्न. छाटकलमाद्वारे अभिवृद्धी करताना छाट्यांना चांगला मुळवा फुटण्यासाठी टिंबटिंब संप्रेरक वापरतात. पर्याय क्रमांक ए IBA. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात जमीन महसूल वर्ष, हे हा प्रश्न महत्वाचा बरं का, याच्यावर काही ना काही उलटून पालटून प्रश्न येतो बरं का. महसूल वर्ष टिंबटिंब रोजी सुरू होते. पर्याय क्रमांक बी 1 ऑगस्ट. चला पुढचा प्रश्न पहा. फळे सुकितांना पूर्व प्रक्रिया म्हणून टिंबटिंब याची धुरी दिली जाते. म्हणजे फळे सुकितांना पूर्व प्रक्रिया म्हणून टिंबटिंबची धुरी दिली जाते ते सांगायचं होतं त्यांना, बस एवढंच आहे. पर्याय क्रमांक सी कोबाल्ट. चला पुढचा प्रश्न पहा. सन 2012 मधील, ठीक आहे, 2012 मधील विचारलेला प्रश्न आहे, ठीक आहे, मधील पशुगणनेनुसार महाराष्ट्रातील जनावरांची घनता दर 100 हेक्टर पिके क्षेत्रामागे जनावरांची संख्या किती आहे? चला सांगा. आता हे सांगणं मुश्किल आहे, मास्तर इथं 2012चं आहे तर यांचं उत्तर सांगतो तुम्हाला मी 187. आता हा प्रश्न या ठिकाणी 2012 आलं भाऊ, ठीक आहे. ह्या ठिकाणी 2012 आलं, या ठिकाणी 2023 येऊ शकतं किंवा या ठिकाणी 2022 येऊ शकतं, ठीक आहे. या दोघांचं जर तुम्हाला आन्सर शोधून काढून आता उत्तर दिलं आणि जर परीक्षेला प्रश्न आला तर एवढ्या जणांमध्ये लाख जणांमधून 1000 जणांमधून तुम्ही एक असणार, त्याचं उत्तर तुम्ही परफेक्ट देणार, ठीक आहे. याचं सांगा मला 2022 आहे, फक्त 2022 या ठिकाणी ठेवा आणि याचा प्रश्न तयार करा आणि मला उत्तर सांगा. चला तुमचं नॉलेज वाढणार, मी स्वतः तुमची कमेंट्स वाचणार, लाईक करणार. चला पुढचा प्रश्न पहा. संशय कल्लोळ हे नाटक कोणी लिहिले? चला कोणी लिहिले? हे असे प्रश्न घेण्याचे असे कारण आहे की हे प्रश्न जास्तीत जास्त रिपीट होतात, म्हणून हे रिपीट होत आहे ना, मग तुमच्या डोक्यामध्ये मला फिट करायचेच आहे, म्हणून हे आपलं रिव्हिजन नावच दिलं आपण सुपरफास्ट रिव्हिजन, तुमच्या डोक्यामध्ये फिट करून जायचे. पर्याय क्रमांक ए गोविंद बल्लाळ देवल. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र टिंबटिंब इथे आहे. झोपेतून पण उठवलं ना तर सांगता आलं पाहिजे,
ठीक आहे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, कोणतंही संशोधन केंद्र सांगायचं, फळाचं विचारलं तर डायरेक्ट जायचं आणि डायरेक्ट टिक करायचं. सोपं. चला, सोलापूर भाऊ, ज्यांना माहीत नसेल त्यांना पाहून घ्या. द्राक्ष पिकामध्ये 0.05% क्विनॉलफॉसच्या फवारणीनंतर प्रतीक्षा कालावधी टिंब दिवस आहे. किती दिवस आहे? पर्याय क्रमांक 10. चला पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा असतो. याच्यावरती काही ना काही चेंजेस करून परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांगायचं आणि ज्यांना येत नसेल ते कमेंट्स पण तुमचे शिकून घेतील. ठीक आहे, भेटू अशा पुढच्या प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.